आरोली पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर मिळवण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलली असून कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या 2 सर्राईत दारू व्यावसायिकांवर हद्दपाराची कारवाई करण्यात आली आहे। वाळू उपसा, अवैध दारू गाळणे व विक्री यासारख्या बेकायदेशीर व्यवसायांमुळे परिसरातील शांततेला बाधा येत असल्याने ही कारवाई करण्यात आली। उपविभागीय दंडाधिकारी मौदा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56/1 ब अंतर्गत आदेश काढत दोन्ही आरोपींना नागपूर ग्रामीण जिल्ह्यातून 3 महिन्यांसाठी हद्दपार केले आहे। चंदू रामचंद्र उमाळे राहणार दुधाळा तालुका मौदा याच्यावर अवैधरित्या मोहफुलाची दारू तयार करणे व विक्री करणे याबाबत 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत। तर निखिल सदानंद बोरसरे राहणार आरोली तालुका मौदा याच्यावर अवैध दारू व्यवसायाशी संबंधित एकूण 10 गुन्ह्यांची नोंद असून तो सातत्याने बेकायदेशीर व्यवसायात सक्रिय होता। दोन्ही आरोपांविरोधात आरोली पोलिसांनी यापूर्वी वारंवार छापे टाकून गुन्हे दाखल केले होते, तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती। मात्र त्यानंतरही त्यांनी आपले गुन्हेगारी कृत्य सुरूच ठेवले। त्यांच्या कारवायांमुळे अनेक नागरिक दारूच्या व्यसनाधीन होत असून परिसरात शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण झाली होती। या पार्श्वभूमीवरच आरोली पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक यांच्या मार्फत हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता। प्रस्तावास मंजुरी देत उपविभागीय दंडाधिकारी मौदा यांनी दोघांनाही 3 महिन्यांसाठी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहे।